सोलापूरच्या कचरा समस्येविषयी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना बैठकीतच खडसावलं। सोलापूर शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे। कचरा नीटपणे उचलला जात नाही। याबाबतचं काम नीटपणे का होत नाही? तुमच्या ढिसाळ नियोजनामुळे सोलापूरकरांना कशासाठी वेठीस धरता? अशा तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बैठकीतच खडसावलं। शिवाय आजपासून कचरा उचलण्याचं काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या। पालकमंत्री शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते। शासकीय विश्रामगृहात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली। यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की उजनी जलपर्यटन सोलापूरसाठीच मंजूर झाला आहे, त्यामुळं ते इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा विषयच नाही। कोणत्याही स्थितीत हा प्रकल्प अहिल्यानगरला जाऊ देणार नाही। जलसंपदा विभागानं जलपर्यटन आराखड्याबाबत नवीन धोरण आणलं आहे। तो प्रकल्प पर्यटन विकास महामंडळाऐवजी जलसंपदा विभागाकडून विकसित केला जाणार आहे। पाणी पातळी खालावल्यानं अनेक ठिकाणी टंचाई स्थिती निर्माण होत आहे। ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे त्या ठिकाणी टँकर किंवा अन्य पर्यायाद्वारे जनतेला पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत। नागरिकांना पाण्यासाठी भटकावं लागणार नाही, प्रशासन काळजी घेईल असं पालकमंत्री म्हणाले। सोलापूर शहरासाठी दरवर्षी 12 ते 14 TMC पाणी भीमा नदीतून सोडलं जात होतं, त्यामुळं पाण्याचा मोठा अपव्यय होत असल्याची ओरड होत होती। आता 30 मे पूर्वी समांतर जलवाहिनीचं काम पूर्ण होणार आहे, त्यामुळं पाण्याचा अपव्यय थांबेल। उजनीचा पाणीसाठा सध्या खाली गेला आहे, तरी देखील काळजी करण्याचं कारण नाही। पावसाळ्यापर्यंत पुरेसं पाणी पुरेल या पद्धतीचं नियोजन करण्यात आलं आहे असंही पालकमंत्री म्हणाले। उजनी जलपर्यटन कुठल्याही किमतीवर अहिल्यानगरला नेलं जाणार नाही। तर विषय एक आहे की तो धरण आहे उजनी, ते जलसंपदा खात्याचं आहे, जमीन जलसंपदा खात्याची आहे आणि जलसंपदा खात्याचा आता नवीन मंत्री महोदय आलेले आहेत। त्यांनी स्वतःचा असा एक पर्यटनाचा आराखडा तयार केलेला आहे, एक पर्यटनाचा योजना तयार केलेली आहे। त्यामध्ये जे जे अशी धरणं आहेत की ज्या ठिकाणी पर्यटन उत्तम प्रकारे चालू शकतं अशा ठिकाणी जलसंपदा खात्यामार्फतच याचा विकास व्हावा ही त्यांची भावना आहे आणि जलसंपदा खातं सक्षम आहे, महामंडळ सक्षम आहे की अशा ठिकाणी विकास करू शकतात। आणि त्यांचं म्हणणं आहे की या आपण जो आराखडा केलेला आहे त्याच्यापेक्षा उत्तम चांगल्या प्रकारचा आराखडा आम्ही करू आणि 7 स्टार पर्यटन केंद्र त्या ठिकाणी आम्ही उभं करू। उजनीचा जलस्तर खाली गेलेला आहे। मला वाटतं प्रत्येक वर्षी उजनीचा जलस्तर खाली जातो आणि आपण मायनसमधनं पाणी आपण देत असतो, हे आपल्यालाही ज्ञात आहे। पण असंच काहीतरी चर्चा करायची आणि त्यातून काही प्रश्न निर्माण करायचा प्रयत्न केला जातो। परंतु मी आपल्याला नम्रपणे सांगेन की उजनीचा पाण्याचं नियोजन अगदी प्रॉपर आहे आणि ते पाणी आपल्याला पावसाळ्यापर्यंत नक्की पुरेल अशा पद्धतीची व्यवस्था आपण केलेली आहे। आता जो पुढच्या आवर्तनाचा विषय येतो, मी तर म्हणतो की तोपर्यंत आमची समांतर पाईपलाईन जर चालू झाली तर मला वाटतं आणखीन काय पाण्याची बचत होईल आणि आपल्याला डायरेक्ट पाणी मिळेल आणि जो प्लॅनसाठी आपल्याला जागा पाहिजे होती तोही निर्णय अंतिम टप्प्यामध्ये आहे। सोलापुरात जलद गतीनं विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। स्टार एअरलाइन्सचे काही प्रश्न होते, त्यामुळे सद्यस्थितीत त्यांना थांबवण्यात आलं आहे। फ्लाय 91 एअरलाइन्सनं सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे। ते पहिल्यांदा गोव्यासाठी सेवा सुरू करण्याचं सांगत आहेत, पण आम्ही आधी मुंबईसाठी सेवा सुरू व्हावी यासाठी आग्रही आहोत। लवकरच विमानसेवा सुरू होईल असंही पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले। विमान उड्डाणाची परवानगी मिळालेली आहे, फक्त एकच विषय होता की स्टारला मिळालेली परवानगी त्यांच्या विमान आपल्या इथं उतरण्याच्या याची नव्हती किंवा आपलं विमानतळ त्या क्षमतेचं नव्हतं। त्याच्या जर परवानग्या घ्यायच्या असतं तर एखादं वर्ष अजून गेलं असतं। तर त्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टार एअरलाइन्सशी चर्चा केली आणि त्यांना विनंती केली थांबण्यासंदर्भात। ते थांबलेले आहेत आणि त्यानंतर दुसरी कंपनी जी आहे ती कंपनी आहे, ती कंपनी आता विमान उड्डाणाला तयार आहे। आता त्यांचं कंपनीचं असं म्हणणं आहे की पहिलं उड्डाण आम्ही गोव्याला करू, आमचं म्हणणं आहे की पहिलं उड्डाण मुंबईला व्हावं आणि त्या अनुषंगानं त्याची आमची चर्चा चालू आहे आणि ही गोड बातमी तुम्हाला मिळालेली आहे। उड्डाणाची गोड बातमी लवकरच देऊ। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती लोखंडी अँगल टाकण्यात आले आहेत।
त्यामुळं परिसर विद्रूप दिसत आहे. महापालिका आयुक्तांना सूचना देऊन विद्रुपीकरण वाटणाऱ्या सर्व बाबी तात्काळ दूर करून शहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा दिसेल अशी व्यवस्था तयार करू असंही पालकमंत्र्यांनी सांगितलं.